आज बी कोणतरी भोकलं म्हणतात, भोकायला कमीच पडणार. तेव्हा म्हणतो मुंबईत आल्यावर कारवाई करतो, तू आडात येई. मग तुला सांगत होते नमुने कशी शांततेतच सांगणार. पण तू थोडं थांब, तो ह्या गावचेच मराठी, तो राजकीय सुपडा साफ करते. हो, मराठीचा जर नादी लागला तर. मला माझं माहिती आहे मी काय काम करतो ते. मला दुसऱ्यांनी कोणी पावती देण्याचं कारण आहे. मी माझा खंबीर काम करायला आणि गेले 32 वर्ष मी काय करतोय हे सर्वांना माहिती आहे. मी सर्व जाती धर्माची कामं करत असतो. तू नीट राहा. तू खाय तो लय मोठं खाल्लेलं. तू कशाला इकडे आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती. तो पाप धुवायसाठी आलेला आहे. तो आमच्या अन्नात माती कालायचं नको काम करू. मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणतो, कुठं काही सांगायला लागलं त्याची बाजू ओढितो का एकटी? ते येवल्याची ही ह्या मताचा आहे. जो कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असेल, कायदा हातात घेण्याचं काम करत असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आदर करून हे कदापि कुठल्याही सरकारने खपून घेता कामा नये, हे माझे स्पष्ट भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अजितदादा पवार यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत त्यांनी जर मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केली तर अजितदादा पवार यांना त्यांच्याच मतदारसंघात धडा शिकवीन असा उल्लेख करत अजितदादा पवार यांना चांगलंच आव्हान दिलं होतं. अजितदादा पवार यांनी मुंबईत आल्यास गय केली जाणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यावर जरांगे पाटील यांनी अजितदादा पवार यांना इशारा दिला होता. या इशाऱ्यात मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं होतं अजितदादा पवार यांना आणि शेवटी अजितदादा पवार यांनी पोटातलं ओठात आणलं. पहिल्यापासूनच तुम्ही मराठ्यांच्या विरोधात आहात, विरोधात काम केलं आहे. 10-5 जणांना जवळ करून बाकी करोडो मराठ्यांची तुम्ही वाटोळं केलंय. शांततेत येणाऱ्यांवर कारवाई करून दाखवावी, मग मराठेही शांततेत उत्तर देतील असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं होतं. अजित पवार अपघाताने सत्तेत आलेला माणूस आहे. तो जर असं बोलला तर आम्ही त्याला सरकार मानत नाही. मुंबईला जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण मिळवणार. तू कारवाई कर, केव्हाही मराठे शांततेत उत्तर देतील असं प्रत्यावाहन जरांगे पाटील यांनी अजितदादा पवार यांना दिलं होतं. जरांगे पाटलांच्या या आव्हानानंतर अजितदादा पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा पवार असं म्हणालेले आहेत की मी सर्वच समाजासाठी काम केलेलं आहे. मला कुणीही शिकवण्याची गरज नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्था जर कुणी हातात घेत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असं परत एकदा अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळं जरांगे आणि अजितदादा पवार यांच्यातला वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर जरांगे पाटील मुंबईला आल्यानंतर त्यांची गय केली जाणार नाही असा सूचक इशारा देखील थोडक्यात सरकारकडून दिला जातोय का, असा प्रश्न देखील आता उपस्थित राहतोय.